कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चांगलंय ना अधिपती, वहिनी घरी येत आहेत. अरे मला केवढा आनंद झालाय आणि तू दुःखी आहेस. तुला नाही वाटत का त्यांनी परत घरी यावं? अरे त्यासनी वाटतंय काय पण यावं असं? कळेलच आता. तुला खरं सांगू की आम्हाला कवा कवा असं वाटतंय की आमचं परत सगळं नीट जुळेल, पण नंतर लगेच पुढच्या क्षणाला लगेच धसच होते काळजात. नाही म्हणल्या तर काय ते आपल्याला काय पचणार नाही. हवा त्या नाही म्हणल्या ना, आणि आईसाहेबांवर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल बाबा. नको. हे सगळं आमच्या बाबामुळे झालंय माहिती आहे काय? दोन वेगळे विषय त्या माणसाने एकत्र करून टाकले, त्याच्यामुळे विषय हार्ड झाला. वर आम्हाला सांगतात स्वतःच्या बायकोला ज्यानं असं वागवलंय त्यानं आम्हाला सांगून ते काय केलं माहितीये काय? त्यांनी तोंड सुख घेतलं रे. मी आत्तापत्र जास्ती जे जे म्हणत होतो का नाही तेवढं सगळे व्याजासहित घेऊन टाक परत, असं म्हणून त्यांनी तोंड सुख घेतलं आमच्यावर. लय भूषण वाटत असेल त्यासनी. असू दे, विषय आमच्या बाबाचा नाही. विषय ह्यो आहे, मास्तरीनबाई जर घरला आल्या नाही तर आई साहेबांचं काय? त्या नाही आल्या तर ना. तुला वाटतं का त्या येतील? तुला वाटतं ना त्यांनी घरी यावं? मला काय त्यात जाऊच नाही असं वाटत होतं. माझं काय घेऊन बसलायस? मला काय वाटतंय ते महत्वाचं आहे, त्यासनी काय वाटतंय ते महत्वाचं आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, त्या परत घरी येतील. बघ तू. टेन्शन घेऊ नको. हे बरं सांगतोय दाढी वाढवून साधू बाबागत. टेन्शन घेऊ नको म्हणजे अरे ओंक्या, आम्ही आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर होतो, इथनं पुढे सगळं सुरळीत होईल असं वाटलं होतं. कुठलं काय, आत्तापुत्र गाडी पुढच्या टप्प्यावर जायला पाहिजे होती, लेकरं बाळ खेळायला पाहिजे होती घरात. आम्ही आपलं गिरट्या घालतोय गोल गोल तिथंच. आई शपथ कवा कवा वाटते ना सान दिशी जावं, टाम दिशी उचलून घेऊन यावं त्यासनी खांद्यावर घेऊन. पैकी विषय एंड करून टाकावा असं वाटत. जमेल ना बाबा? हे अक्षरा भीती वाटते मला. भीती तर मलाही वाटते. अक्षरा हे सगळं करायची खरंच गरज आहे? गरज आहे बाबा. जशाच तसे ठकास महाठक झाल्याशिवाय भुवनेश्वरी मॅडम सुधारणार नाहीत बाबा. दरवेळी त्यांनी कारस्थानं करायची आणि आपण भोगत राहायचं, सोसत राहायचं. हे असं किती वेळ चालणार बाबा? कधीतरी त्यांनी जे केलंय त्याची किंमत त्यांना मोजावी लागली पाहिजे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करूया. आपण मी आत्ताच जाऊन बोलू का तिच्याशी? नाही नाही नाही, तुम्ही आत्ता त्यांच्याशी काहीच बोलू नका बाबा. तुम्ही आत्ता बोललात ना तर त्यांना माघार घ्यायला वावे. तसं करू नका. त्यांची लग्नाची सगळी तयारी पूर्ण होऊन जाऊ दे, पत्रिका वाटल्या जाऊ दे, त्यानंतर आपण बोलायचं. बरोबर आहे. त्याआधी तू सुद्धा घरात आलेली असेल अक्षरा, पण नंतर तिने तुला बाहेर काढायला नको आहे. बस बाबा, मी वचन देते तुम्हाला, मी एकदा आपल्या घरी आले की पुन्हा बाहेर जाणार नाही. मी अधिपतींना, आमच्या संसाराला, घराला या जन्मात अंतर देणार नाही बाबा. बस, मला हेच ऐकायचं होतं बाळा. आता मला काळजी नाही. तू आज येतेस का घरी? कुणाच्या घरी बाबा? कुणाच्या म्हणजे? बाबा, कुणाच्या घरी मला आता काहीच माहित नाहीये. जेव्हा भुवनेश्वरी मॅडम माझ्याशी बोलतील तेव्हा मला सगळं कळणार आहे. करेक्ट आहे बाबा. तुम्ही जे करताय ते करत राहा आणि मी जे ठरवलंय ते मी करेन. डोकं असलेला माणूस जेव्हा शिकलेला सुद्धा असतो तेव्हा तो किती भारी पडू शकतो हे आता भुवनेश्वरी मॅडमना कळायलाच हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.